नमस्कार. तर आपण ताईची रेसिपी पाहणारच आहे. त्यांची सुद्धा एक व्हिडिओ बनवली आहे. तर या माझ्या नणंदबाई आहेत आणि यांच्याच या जाऊबाई तर शिल्पा वहिनी. तर या आपल्यासाठी मुरुडची स्पेशल अशी तांदळाची खीर बनवणार आहे. एक तिखट आणि एक गोड पदार्थ असं. तर ताईंनी तिखट पदार्थ बनवलाय आणि वहिनी बनवतायत गोड पदार्थ. तर गोड पदार्थ म्हणजे तांदळाची खीर. त्या खिरीमध्ये आपण कोणताही दूध न घालता नारळाचं दूध वापरणार आहे आणि इकडची स्पेशल अशी खीर आहे. चला तर मग सुरुवात करूया. हे तांदूळ आहेत, तर मला ते अर्धा वाटी तांदूळ आहे आणि हे भाजून मिक्सर मधनं बारीक करून घेतलेले. त्याला धुवायचे. तर आता हे धुवून घ्यायचे. नाही, डायरेक्ट त्यानंतर नारळाचं दूध टाकायचं. अच्छा, सोपी पद्धत आहे. तर पाण्यामध्ये डायरेक्ट शिजत घालायचे. धुवून घेतले 2-3 पाण्याने. त्यानंतर तांदळाचा रस टाकायचा. पण आधी आपण हे शिजून घ्यायचे. जे तांदूळ जे दळून ठेवलेले आहेत ना, हे शिजवून घ्यायचे आणि मग नंतर यामध्ये आपल्याला नारळाचं दूध घालायचं. तर शिजायला मला वाटते 5-7 मिनिटं लागतील. ढवळत त्यांना सतत ढवळत राहायचं, कारण की खाली लागू शकते, त्याच्यामुळे सतत ढवळायचं. सतत ढवळत ते शिजवून घ्यायचे तांदूळ. थोडीशी शिजायला पण घट्ट झाली बघा. मला असं वाटतं आता हे नारळ जे वाटलेलं आहे ना, हे घालायचं त्यामध्ये. तांदूळ शिजलेले आहेत खिरीचे. ते टाकायचं. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने खीर बनवून पहा. अजून आपल्याला याच्यात साखर आणि वेलची पावडर घालायची. थोडस पाणी लागेल. हे नाही वाटत वेलची पावडर. मस्त. तर साखर घालाय. बस आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर घालायची. गुळ घातला तरी सुद्धा चालतो. तुम्हाला किती गोड हवंय तेवढी साखर घाला. या खिरीमध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स, केसर वगैरे घालू शकता. आता सतत ढवळत आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही खीर तयार होते. थोडीशी वेलची पावडर टाकायची. झाली खीर आपली तयार आहे. जास्त पातळ नाही, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही. आणि थंड झाल्यावर थोडीशी घट्ट होईल. मस्त. आपली जी खीर आहे ती तयार झालेली आहे आणि वहिनींनी खूप छान अशी खीर बनवली. मस्त. तुम्ही सुद्धा अशीच ट्राय करून पहा. ते आमच्याकडून तुम्हाला
थँक्यू. खोलायचं. खोला. वाव, छानच. इथे रे, हा. तर शोध सुगरणीच्या या भागातील या दोन आपल्या या वहिनी आणि या माझ्या नणंदबाई ताई आमच्या यांनी छान अशी रेसिपी बनवून दाखवल्या आहेत 2. तर त्या तुम्ही नक्की बघा आणि माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.